सांगली शहरातील 100 फुटी डी-मार्टच्या पाठीमागे असणाऱ्या लक्ष्मीनारायण कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. पारसेस सुरेश रक्षे, वय वर्ष 19, राहणार सांगली, असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सदरची घटना ही सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी हेमलता संतोष साबू, वय वर्ष 41, राहणार पोरहाता, जिल्हा अहमदनगर, यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित गिरीश श्रीनिवास काटकर, राहणार खंडभाग, सांगली, आणि अजय अनिल किनिंगे, राहणार आरग, या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की हेमलता साबू यांची मयत मुलगी पारसेस रक्षे ही शहरातील 100 फुटी रोडवरील डी-मार्टच्या पाठीमागे असणाऱ्या लक्ष्मीनारायण कॉलनीमध्ये रूमवर राहत होती. संशयित दोघेजण मृत पारसेस रक्षेच्या ओळखीचे होते. पारसेस हिने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या कालावधीत राहत्या घरी आत्महत्या केली होती. सदरची घटना उघडकीस येताच हेमलता साबू यांनी गिरीश काटकर आणि अजय किनिंगे या दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की संशयित गिरीश काटकर यांनी मृत पारसेस हिला वरच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. त्याला अनिल किनिंगे यांनी सहकार्य केल्याने त्या दोघांच्या त्रासाला कंटाळून पारसेस हिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.